नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ऋषिकेश। तर आम्ही आहे ना घरच्यासाठी आहे ना असे गंगाजल तर मित्रांनो आमचा आता होता ब्रेकफास्टचा टाइमिंग। ट्रैफिक देखो, ट्रैफिक ट्रैफिक देखो दोस्तों, सो मच ट्रैफिक। कैसे हो जी? या साइडला ये यार, मम्मीने एवढा मोठा टिक्का लावलाच आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व। आणि मित्रांनो आता आम्ही आहे ऋषिकेश मध्ये, तर ऋषिकेश मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो तुम्ही रात्रीचा तर आरतीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला, आता तुम्ही दिवसा बघा। सकाळचे वाजले आहेत 9:30। तर काल सोनालीला आहे ना दर्शन करायला नाही भेटलं, तर मी तिला आता बोललो की आपण सकाळी जाऊया आणि तुला मी तिथे दर्शन करवतो। तर आम्ही आहे ना घरच्यासाठी आहे ना असे गंगाजल मध्ये, तर घरी गेल्यावरती ते आता देवासाठी यूज करू आम्ही। आमचा आता होता ब्रेकफास्टचा टाइमिंग आणि आम्ही आलो आता ब्रेकफास्टला। अरे वा, तुमचा डायनिंग एरिया किती सुंदर आहे। मस्त डायनिंग एरिया आहे। इकडे देवाची आरती चालू आहे, पूर्ण डायनिंग एरिया आहे। मी आता ब्रेकफास्ट करून आलो रूम वरती। थोडस त्रिशाचं जेवण बाकी होतं, ब्रेकफास्ट बाकी होता त्रिशाचा, तो आता ब्रेकफास्ट करणार आहे। आणि आम्ही आता जाणार आहे कुठे चाललोय का? हरिद्वार। ती पण कन्फ्युज झाली, कारण की खूप प्लेसेस आम्ही डिसाईड केलेत कुठे कुठे जायचं। आता आम्ही जाणार आहे ह्याच्यानंतरला हरिद्वारला। हरिद्वारला ऍक्च्युअली माझ्या बहिणीची मुलं राहतात, आम्ही तिकडे जाणार आहे त्यांना सरप्राईज भेट देण्यासाठी। 2-3 वर्ष झाले, आधी ते मुंबईलाच आमच्याकडेच राहायचे, तर आता ते इथे असतात, इथे राहायला आलेले आहेत, तर त्यांना भेटायला चाललोय। आणि आम्ही लोकांनी ब्रेकफास्ट एवढा दाबून केलाय ना की थोडीशी ना झोप यायला लागली। बघूया 5-10 मिनिटं आम्ही पॉवर नॅप घेऊ आणि तुम्हाला आता जर भेटलो तर डायरेक्ट गाडीमध्येच भेटतो। गाडी आपली रेडी झाली आहे, सगळेजण आले आता आणि आम्ही आता निघालोय हरिद्वारला। कसला झोपणा झाली तुमची? कोणी उठवून ठेवलं? मी उठवलेलं। व्हेरी गुड। काय करते येते तिकडे? मग वाकडी का बसली? ईशान क्रिकेटर। रस्ता एवढा कूल आहे ना इथला, एवढा ऑसम रस्ता आहे ना। मला पहिलं वाटलं की पहाडी एरिया असेल, झिगझॅग वाला असेल, पण झिगझॅग जास्त नाहीये, थोडाफार आम्हाला भेटला। बाकीचा पूर्ण रोड जो आहे ना पूर्ण स्ट्रेटच आहे, जास्त काय एवढा हार्ड अँड फास्ट वाला रोड नाहीये। लिमिट दिली आहे, जशी आपल्या मुंबईमध्ये स्पीड लिमिट असते तशी इथे पण स्पीड लिमिट दिली आहे। हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे ऋषिकेश मध्ये फाटक आहे आणि मुंबईमध्ये जशी ट्रॅफिक असते तशीच इथे सुद्धा आहे ट्रॅफिक, एकदम भरपूर। आम्हाला इथे किती वेळ झाला? आम्ही अर्धा 1 तास झाला आम्ही इथे थांबलोय आणि आत्ताच जस्ट एक गाडी गेली। सो मच ट्रॅफिक यार, ट्रॅफिक मध्ये ना अर्धा जीव इथेच आमचा संपलाय। एवढा कंटाळा आला ना ट्रॅफिक मुळे, कधी पोहोचतोय तिकडे तर असं झालं, या वैताग आला।
आता फक्त इथून 10 मिनिटच राहिली. पक्का येस. त्याला Location बघितली. त्याला आताच फोन केलेला मी. तो बोलला की इथून 10 मिनिट. ट्रॅफिक देखो ट्रॅफिक. ट्रॅफिक देखो दोस्तों, ट्रॅफिक बघा. उत्तराखंड मध्ये पण अशाच प्रकारची ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो, इथे जे रिलेटिव्ह आहेत आता आमचे, इथे आम्ही उतरलो. बस इकडे लावली आहे साईडला, त्याला पार्किंग करायला सांगितले. आणि इथे क्लायमेट एवढं मस्त, जरा मस्त वेगळंच वाटतंय क्लायमेट. थोडंसं गावाला गावाची फिलिंग वाटते. आम्हाला तर गाव नाहीये, आहे पण तिकडे घर नाहीये, तर ते फिलिंग आम्ही इकडे घेतोय. पण ऊन पण आहे, तसं भरपूर ऊन आहे. 35 सेल्सिअस झालं आता डिग्री. मस्त ऊन आहे इकडे. घाम नाही घाम नाही येते, येते. पण असं टोचतंय ऊन ते अंगाला. नमस्ते 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 नमस्ते. काव्या, ऑल टाइम फेवरेट राजमानी चावल. तर मित्रांनो, आतमध्ये ना जास्त ब्लॉग करायला नाही भेटला, कारण की त्यांची फॅमिली ना थोडीशी लाजत होती ते असं कॅमेरा डायरेक्ट त्यांच्या समोर घेऊन जायला. तर आम्ही तिकडे जेवलो आम्ही. आणि आता आम्ही निघतोय नेक्स्ट डेस्टिनेशनला, कारण की हे इथले लोकल आहेत, तर यांना माहिती आहे की पुढे अजून बघण्यासारखे काय काय ठिकाण आहे तिकडे. तर ब्लॉग हा तुम्ही पूर्ण कंटिन्यू बघा, कारण की आता जिथे चाललोय तिकडे मी तुम्हाला ही दाखवतो की काय काय आहे इकडे. अभी कौन रो रहा है? आम्ही आलो आता बस मध्ये. आणि काय बघा, एवढं गावाचं एवढं भारी वाटतंय ना इकडे आल्यावरती. गावाची फिलिंग येते. आणि अशा ज्या मुवमेंट आहेत ना, आपण मुंबईमध्ये नाही हे करू शकतो, एक्सपिरियन्स नाही घेऊ शकतो त्या गोष्टींचा. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आता हरिद्वारला. हरिद्वारमध्ये एक सदानी म्हणून घाट आहे, तर तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल. तर मी आता शदानी म्हणून एक घाट आहे, तिकडे आम्ही आलेलो. एवढा नीट आणि क्लीन आहे ना, पूर्ण एक नदी गेली, रिव्हर आहे बाजूने. मी तुम्हाला आता तो दाखवतो. काय गंगा नदीच आहे. तर मित्रांनो, आता हा व्ह्यू थोडासा तुम्ही एन्जॉय करा. हे नदीचं पाणी खूप क्लीन आहे ना? गंगाजी आहे प्यायचं. हा, थंड आहे. डोक्यावरती पण लावायचं. ये लावतो. तर सोनाली, आता आपण कुठे आलोय? हरिद्वार मध्ये हरकी पोडी म्हणून एक मंदिर आहे. मंदिर नाहीये, मग असंच एक
गंगा नदी आहे हा आणि वरती टोकावरती तिकडे दिसतंय मंदिर. कुठे मंदिर बोलते का तू? हे वाला जावं लागतं. बोलते तिकडे काय बोलते? त्या मंदिराकडे ना रोपवेने जावं लागतं. रोपवेने जायला लागणार आपल्याला. आणि त्याची बुकिंग कुठे करायची काय माहिती आहे? तिकडे ऑफिस आहे खाली, तिथे बुकिंग करावी लागते. तिकडे रोपवेने जावं लागतं. रोपवे से जाना पड़ेगा ना उसका बुकिंग. तो कैसे जाना अभी? मेरे परिवार की सुख शांति देना, हे माँ गंगा, जय माँ गंगा, भगवान, हे विष्णु परिवार, शांति के लिए हरिद्वार में क्या हरिद्वार में मेरे नौकरी, हमारे व्यापार में, हमारे व्यापार में, कारोबार में प्रगति करना, उन्नति करना, प्रश्नों का निवारण करना, माँ गंगा की. गंगे कमेंट्स करून सांगा सोनालीचा टिक्का कसा आहे. मम्मीने एवढा मोठा टिक्का लावलाच आहे तर मम्मीने मुलीला पण लावून टाकला त्याच्यासोबत. त्रिशा कंटाळली. ही आहे ऋषिकेश मधली गंगा यात्री, गंगाची आरती. आणि मी इथे उभा आहे गंगेच्या पाण्यामध्ये. अशा प्रकारचे ना लोकल मार्केट लागलाय. खूप मोठी लांब अशी आहे ना लाईन लागली आहे त्या मार्केटसाठी. तर मित्रांनो आलो मी आता रूम मध्ये हॉटेलला. आणि सगळेजण खूप आज पण थकलेत कारण की आज पण आमचं चालणं खूप झालं. एक्स्ट्रीम लेवलचं चालणं झालेलं आज तर. आणि सेकंडरी त्रिशा पण थोडीशी ना आज तब्येत थोडीशी तिची नरम दरम वाटत होती आम्हाला. तर आम्ही रिक्स घेतली नाही, डायरेक्ट घरी आलो आणि सगळ्यांचं झालं जेवण. तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उत्तराखंड परत आपलं ऋषिकेश हे जर बघायची इच्छा असेल तर त्यांना माझे व्लॉग खास करून रिकमेंडेड करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि आय होप सो जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज कमेंट्स करून मला सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि मला तुमचा सपोर्ट हवा आहे. तर चला आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. भेटूया आपण उद्या. चला टाटा बाय 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 बाय.